ठाणे शहरातील पाणी समस्या, वाहतूक कोंडी आणि रस्त्यातील खड्ड्यांच्या प्रश्नांच्या पार्श्वभूमीवर उद्या मनसे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा एकत्रित मोर्चा निघणार आहे। हा मोर्चा गडकरी रंगायतन ते थेट ठाणे महानगरपालिकेवर धडकणार आहे। या पार्श्वभूमीवर ठाणे महानगरपालिका मुख्यालयासमोर कार्यकर्त्यांकडून बॅनरबाजी करण्यात आलेली आहे। या बॅनरवर राज ठाकरे, उद्धव ठाकरे यांचा एकत्रित फोटो लावण्यात आलाय। सोबतच आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरे यांचा देखील फोटो या ठिकाणी लावण्यात आलेला आहे। याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी शुभम कोळी यांनी। ठाण्यातील वाहतूक कोंडी असेल, त्याचबरोबर पाणी समस्या असेल, त्याचबरोबर इतर मूलभूत सोयी सुविधांना अनुसरून जे आहे ते मनसे व ठाकरेंच्या शिवसेनेकडून जे आहे ते ठाण्यामध्ये एक मोर्चाचं आयोजन सध्या करण्यात आलेलं आहे। हा मोर्चा जो आहे आपण पाहिलं तर ठाण्यातील राम गणेश गडकरी रंगायतन ते थेट महापालिकेवरती येऊन हा मोर्चा जो आहे धडकणार आहे। आणि या मोर्चापूर्वीच आपण पाहिलं तर सध्या दोन्ही पक्षांकडून जे आहे ते महापालिकेच्या मुख्य इमारतीसमोर जे आहे ते जोरदार बॅनरबाजी करण्यात आलेली आहे। मध्यभागी आपण पाहिलं तर राजन विचारे असतील, उद्धव ठाकरे असतील, अविनाश जाधव असतील, राज ठाकरे असतील, ह्या सर्वच नेत्यांचे जे आहेत ते फोटो एकंदरीत लावलेले आहेत। शिवसेना व मनसेचा धडक मोर्चा येतोय अन्यायाला गाडायला असा मजकूर या ठिकाणी जो आहे तो लिहिण्यात आलेला आहे। देखील उद्धव ठाकरेंनी जे आहे ते गडकरी रंगायतनमधून या मोर्चामध्ये येण्याकरिता आव्हान जे आहे ते ठाणेकरांना केले होते। त्याचमुळे हा मोर्चा जो आहे तो उद्या कशा प्रकारे पार पडेल हे तितकंच महत्त्वाचं असणार आहे। बंकोळी, झी मीडिया, ठाणे।